पैनगंगा नदीच्या पुरात 7 तासापासून अडकून पडलेल्या 2 शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी प्रशासनाला आपत्कालीन पथकाची मदत घ्यावी लागली। आपत्कालीन पथकाच्या सदस्यांनी आपला जीव धोक्यात घालून या दोन्ही शेतकऱ्यांना सुखरूप बाहेर काढत त्यांचा जीव वाचविला। पैनगंगा नदीचे विस्तीर्ण पात्र, त्यातच नदीला आलेला प्रचंड पुरात अडकलेल्या 2 शेतकऱ्यांचा जीव वाचवण्याचा संघर्ष, नदी काठावर जमलेली गावकऱ्यांची गर्दी, दोन्ही शेतकऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी प्रशासनाची तगमग, या सर्वांचा अनुभव रिसोड तालुक्यातील पेडगावात पाहावयास मिळाला। रिसोड तालुक्यातील पेडगाव निवासी शेतकरी मदन ज्ञानोबा मोरे हे आपल्या शेतातील सोलर पंप बंद करण्यासाठी गेले होते, परंतु अचानकच वैनगंगा नदीला आलेल्या पुराचा शेतीला वेढा बसला। चारही बाजूने पाण्याचा प्रवाह वाढल्याने ते शेतातच अडकून बसले। त्यांना वाचविण्यासाठी गावातील अक्षय अंभोरे नामक युवक गेला असता तो सुद्धा तिथेच अडकून पडला। ही वार्ता गावात पसरताच नदीकाठी सर्व गावकरी गोळा झाले, परंतु नदीपात्राचा प्रवाह एवढा जबरदस्त असल्याने व काहीही पर्याय नसल्याने शेवटी गावकऱ्यांनी त्याची माहिती प्रशासनाला दिली। त्यानंतर प्रशासनाने त्वरित पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकास पाचारण केले। या पथकाने घटनास्थळी पोहोचताच बचाव कार्यास सुरुवात केली। पथकाने सर्च लाईट सेटअप करीत रेस्क्यू बोट तयार केली आणि दुर्बिणीने लोकेशन ट्रेस करून मोठ्या शर्थीने पैनगंगेच्या पुरात अडकलेल्या दोन्ही शेतकऱ्यांना सुखरूप बाहेर काढले। आपल्या जीवाची पर्वा न करता संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाने ही कामगिरी चोख पार पाडली। पुरातून बाहेर पडल्यानंतर या दोन्ही शेतकऱ्यांनी प्रशासनाचे आणि आपत्कालीन पथकाचे आभार व्यक्त केले। म्हणतात ना, काळ आला होता पण वेळ आली नव्हती, याचा परिचय या दोन्ही शेतकऱ्यांना आला। या प्रसंगी घटनास्थळी उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर, रिसोडचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण, नायब तहसीलदार कुलमेथे, मंडळ अधिकारी सुभाष जाधव आदी उपस्थित होते। घटनेची माहिती घेऊन उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांनी RRC न्यूजला माहिती दिली। आज पेडगाव तालुका रिसोड येथे पैनगंगा नदी पात्राला आलेल्या पुरामुळे पेडगाव शिवारामध्ये पेडगावचे 2 रहिवासी हे पुरामध्ये अडकले होते, परंतु दीपक सदाफळे यांच्या टीमनी आणि त्यांच्या सर्व प्रशासनाने, इथे पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, BDO साहेब, तालुका कृषी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, गावातील गावकरी मंडळी आणि ह्या सर्व प्रशासनाने आज त्यांचे रेस्क्यू केलेला आहे आणि ते सुखरूप आपल्यामध्ये आहेत दोन्ही व्यक्ती। सर्वांचे खूप खूप धन्यवाद। थँक्यू।